आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे कल्याण विठ्ठलवाडी दरम्यान लोकलचे 5 डबे घसरलेले होते। मात्र आता 4 तासाच्या खोळंब्यानंतर लोकल रुळाची दुरुस्ती होते आणि अप मार्गावरची वाहतूक सुरू झालेली आहे। पहिली लोकल बदलापूरवरून सीएसटीच्या दिशेने रवाना झाली आहे। सुहास रेळेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सुहास, पहिली लोकल रवाना झाल्याचं कळतंय, अधिक माहिती काय? दीपक, पहिली लोकल आता बदलापूरवरून सीएसटी करणारी लोकल आता 9:20 ज्या स्पॉटवरती अपघात झालेला आहे त्या स्पॉटवर रवाना झालेली आहे। परंतु ज्या तिकडे अडकलेले लोकल आहेत तेवढ्याच फक्त ते काढू शकतात, कारण जोपर्यंत डाऊनलाईन सुरू होत नाही तोपर्यंत रेल्वे प्रशासन या गाड्या सुरू करण्याचं त्याचं कारण असं की विटीवरनं ज्या लोकल येतात त्याच लोकल पुन्हा कर्जतला किंवा कोपरला जाऊन पुन्हा मुंबईच्या दिशेला येतात। मग जोपर्यंत ज्या गाड्या म्हणजे मुंबईवरनं कर्जतच्या दिशेला जात नाहीत तोपर्यंत त्या गाड्या इकडे वरती येणार नाही। ज्या वरती अडकलेल्या रात्रीपासून ज्या गाड्या तिकडे अडकलेल्या असतात किंवा पहिल्या 5 अगोदर ज्या गाड्या गेलेल्या आहेत तेवढ्याच गाड्या फक्त रेल्वे प्रशासन काढणार आहे। परंतु रेल्वे प्रशासन सगळ्या गाड्या काढू शकणार नाही। त्याचं कारण असं की रेल्वे प्रशासनाने अंबरनाथ कर्जत आणि अंबरनाथ खोपोली ही शटल सर्व्हिस सुरू केलेली आहे, त्यामुळे त्यांना तिकडे देखील काही रेक लागणार आहेत। त्यामुळे जी एक अडकलेली बदलापूर लोकल तेवढीच फक्त त्यांनी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो सक्सेस झालेला आहे। दीपक, सुहास, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।